महाराष्ट्राच्या राजकारणात असा एक मोठा भूकंप येणार आहे, ज्याची धडकी आता भल्या भल्या प्रस्थापितांना भरली आहे. एक खून, एक गायब झालेला मुख्य आरोपी आणि आता अचानक पोलिसांसमोर आलेली अशी एक धक्कादायक कबुली, जिने थेट माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पायाखालची वाळू सरकवली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण तुम्हाला सर्वांना आठवत असेलच. पण आज या प्रकरणात जे लॉजिक आणि जे भयानक धागेदोरे उलगडले आहेत ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. वाल्मिक कराड हे नाव नीट लक्षात ठेवा. हा कुणी गल्लीतला साधा कार्यकर्ता नाही. हा तोच माणूस आहे ज्याने गेल्या 10 वर्षापासून धनंजय मुंडेंचे सर्व आर्थिक आणि राजकीय व्यवहार अत्यंत जवळून सांभाळले. आणि आज याच अत्यंत विश्वासू वाल्मिक कराडने पोलिसांसमोर तोंड उघडले. या एका खळबळजनक कबुलीमुळे धनंजय मुंडेंना तात्काळ अटक का होऊ शकते? परळी पोलिसांनी अचानक घेतलेला तो धलाकेबाज निर्णय नेमका काय आहे? आणि या संपूर्ण हत्याकांडामागचे खरे मास्टरमाइंड कोण? या सर्व प्रश्नांची अत्यंत लॉजिकल उत्तरं आज आपण पुराव्यानिशी उलगडणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण आजवर पैशांच्या आणि सत्तेच्या जोरावर दडपले गेलेले सत्य आज बाहेर येणार आहे. मित्रांनो, या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल आणि एक अतिशय साधं पण महत्त्वाचं लॉजिक समजून घ्यावं लागेल. सरपंच संतोष देशमुख यांची एवढ्या निर्घुणपणे हत्या का झाली याचं थेट उत्तर आहे आवादा या पवनचक्की कंपनीकडे मागितलेली तब्बल 2 कोटी रुपयांची खंडणी. आता इथे एक महत्त्वाचा तर्क लावा आणि विचार करा. 2 कोटी रुपये ही काही छोटी रक्कम नाही. एखादा साधा गावगुंड कोणत्याही मोठ्या कंपनीकडे इतकी मोठी रक्कम मागायची हिंमत करू शकतो का? आणि समजा त्याने ती हिंमत केलीच, तरी त्या एका खंडणीच्या पैशांसाठी थेट एका लोकप्रतिनिधीचा, एका सरपंचाचा खून करण्याचा धाडस त्याच्यात कुठून येईल? या प्रश्नाचं उत्तर शोधताना पोलिसांच्या तपासाची सुई थेट परळीतील जगमित्र कार्यालयापर्यंत जाऊन पोहोचली. हे कार्यालय कोणाचे आहे आणि तिथून कोणाची सूत्र हलतात हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. जेव्हा तपासात हे समोर आले की खंडणीसाठीचे फोन याच कार्यालयातून गेले होते, तेव्हाच या प्रकरणाचा तपास वेगळ्या दिशेने वळला. आणि इथेच वाल्मिक कराड या पात्राची एंट्री होते. जेव्हा एका माजी मंत्र्याचा उजवा हात समजला जाणारा माणूस अशा गंभीर गुन्ह्यात मुख्य आरोपी म्हणून समोर येतो, तेव्हा तो केवळ एक स्थानिक गुन्हा राहत नाही, तर त्याला एका मोठ्या राजकीय कटाचे आणि अंडरवर्ल्ड सारख्या सिंडिकेटचे स्वरूप प्राप्त होते. हेच ते लॉजिक आहे जे आता परळी पोलिसांनी अचूक हेरली आहे. आता यातील सर्वात मोठा आणि आजचा सर्वात खळबळजनक मुद्दा म्हणजे वाल्मिक कराडची ती मोठी कबुली. अनेक महिने पोलिसांना गुंगारा देणारा वाल्मिक जेव्हा स्वतःहून सीआयडीला शरण येतो आणि त्याच्यावर मकोकासारख्या अत्यंत कठोर कायद्याखाली दोषारोप निश्चित होतात, तेव्हा त्याला फाशी किंवा जन्मठेपेची भीती सतावणं अत्यंत स्वाभाविक आहे. क्रिमिनल सायकॉलॉजी आणि कायद्याचा अभ्यास असे सांगतो की कोणताही गुन्हेगार जेव्हा स्वतःच्या जीवावर बेतल्याचे पाहतो आणि चारही बाजूंनी कोंडी होते, तेव्हा तो स्वतःला वाचवण्यासाठी खरे सूत्रधार उघड करण्यास तयार होतो. कायद्याच्या भाषेत याला अप्रूव्हर म्हणजेच माफीचा साक्षीदार बनण्याची प्रक्रिया म्हणतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणि प्राप्त परिस्थितीचा तर्क लावल्यास वाल्मिक कराडने याच तपासाच्या दबावाखाली पोलिसांसमोर स्पष्ट केले असण्याची दाट शक्यता आहे की हे 2 कोटींच्या खंडणीचे आणि हत्येचे कटकारस्थान तो स्वतःच्या हिमतीवर करत नव्हता. यामागे त्याला वरून मिळणारे आदेश आणि मोठे राजकीय अभय होते. आता थोडा विचार करा, जर वाल्मिक कराडने आपल्या जबाबात थेट माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव घेतले असेल, तर कायद्यानुसार पुढे काय होऊ शकते? मकोका MCOCA सारख्या संघटित गुन्हेगारीच्या कायद्यात जर एखाद्या मुख्य आरोपीने दुसऱ्या मोठ्या व्यक्तीचं नाव घेतले आणि त्याला कॉल रेकॉर्ड्स, पैशांचे व्यवहार किंवा मोबाईल लोकेशनचे तांत्रिक पुरावे जोडले गेले, तर पोलिसांना त्या व्यक्तीला कसलीही पूर्वसूचना न देता तात्काळ अटक करण्याचा पूर्ण कायदेशीर अधिकार असतो. आणि अत्यंत खात्रीलायक सूत्रानुसार परळी पोलीस नेमकी याच दिशेने धडक कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. परळी पोलिसांचा सध्याचा हा निर्णय खऱ्या अर्थाने धडाकेबाज आणि धाडसी मानला जात आहे. याचं कारण म्हणजे यापूर्वी या संपूर्ण तपासावर प्रचंड राजकीय दबाव असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू होत्या. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे आता कोणतेही मंत्रिपदाचे किंवा सत्तेचे थेट कवच राहिलेले नाही. शिवाय हे प्रकरण आता राज्याच्या पातळीवर इतके गाजत आहे की पोलीस प्रशासन कोणतीही रिस्क घेण्यास तयार नाही. त्यामुळे आता अत्यंत मोकळेपणानं पुराव्यांच्या आधारावर आणि कायदेशीर चौकटीत राहून पोलीस कडक पावले उचलत आहेत. वाल्मिक कराडच्या या कबुलीनंतर आता धनंजय मुंडेंवरील अटकेची टांगती तलवार अधिक गडद झाली आहे. कारण शेवटी कायदा सर्वांसाठी समान असतो आणि जेव्हा सत्तेचा गैरवापर करून एका निष्पाप माणसाचा, एका गावाचा विकास पाहू इच्छिणाऱ्या सरपंचाचा बळी घेतला जातो, तेव्हा तो न्याय मिळायलाच हवा. मित्रांनो, राजकारणातील ही गुन्हेगारीची आणि भ्रष्टाचाराची कीड
किती खोलवर रुजली आहे हे या प्रकरणातून उघड्या डोळ्यांनी दिसत आहे. वाल्मिक कराडसारखा मोहरा जेव्हा फुटतो तेव्हा तो एकटा कधीच बुडत नाही, तर तो ज्याच्या जीवावर उड्या मारत असतो त्या मोठ्या नेत्यालाही सोबत घेऊन बुडतो. मगाशी आपण वाल्मिक कराडच्या कबुलीबद्दल बोललो, पण आता थोडा अधिक खोलवर विचार करूया आणि एक अतिशय महत्वाचा तर्क लावूया. खून करणे ही एक गोष्ट असते, पण एखाद्या प्रस्थापित लोकप्रतिनिधीला दिवसाढवळ्या उचलून नेणे, त्याला गायब करणे आणि या सर्व प्रक्रियेत स्थानिक प्रशासनाला किंवा पोलिसांना सुरुवातीला काहीही थांगपत्ता लागू न देणे हे साध्या गुन्हेगारांचे काम असूच शकत नाही. क्रिमिनॉलॉजी आणि तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीचा जर आपण बारकाईनं अभ्यास केला तर हे स्पष्ट होते की यामागे एक अत्यंत सुनियोजित सिंडिकेट म्हणजेच संघटित गुन्हेगारीची साखळी कार्यरत होती. आणि याच साखळीचा सर्वात महत्वाचा दुवा म्हणजे वाल्मिक कराड. पण वाल्मिक कराड हा या साखळीचा शेवट नाही, तर तो या साखळीचा केवळ एक मोहरा आहे. या साखळीचे दुसरे टोक थेट राज्याच्या सत्तेच्या वर्तुळात जाऊन पोहोचते असा दाट संशय आता कायदेशीर वर्तुळात व्यक्त केला जात आहे. जेव्हा आवादा पवनचक्की कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली गेली तेव्हा त्यामागे केवळ पैशांची हाव नव्हती, तर त्यामागे त्या संपूर्ण परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याची आणि दहशत निर्माण करण्याची एक अत्यंत भयानक राजकीय महत्वाकांक्षा लपलेली होती. सरपंच संतोष देशमुख हे या महत्वाकांक्षेच्या आड येणारे सर्वात मोठे आणि धाडसी विघ्न होते. ते गावाच्या हितासाठी उभे राहिले आणि तिथेच त्यांच्या मृत्यूचा कट रचला गेला. पण आता खरा प्रश्न हा निर्माण होतो की जेव्हा परळीचे जगमित्र कार्यालय या संपूर्ण कटाचे केंद्रस्थान असल्याचे तपासात समोर येत आहे, तेव्हा माजी मंत्री धनंजय मुंडे स्वतःला यातून कसे वाचवणार? कायद्याच्या आणि पुराव्यांच्या कसोटीवर या गोष्टीचे विश्लेषण केले तर धनंजय मुंडे यांच्यासमोरील कायदेशीर अडचणी आता अक्षरशः हिमालया एवढ्या मोठ्या झाल्या आहेत. कारण या प्रकरणात पोलिसांनी लावलेले मकोका म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा हे कलम आता सर्वात मोठा गेम चेंजर ठरणार आहे. मकोका या कायद्याची रचनाच अशा पद्धतीने केली गेली आहे की ज्यामध्ये गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या, मग तो प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित असो वा नसो, तो कायद्याच्या तावडीतून सुटू शकत नाही. जर वाल्मिक कराडने त्याच्या जबाबात हे मान्य केले की त्याने या हत्येची आणि खंडणीची सर्व रूपरेषा धनंजय मुंडे यांच्या इशाऱ्यावर किंवा त्यांच्या राजकीय छत्राखाली आखली होती, तर मकोकाच्या कठोर कलमानुसार मुंडे हे या संघटित गुन्हेगारीचे मुख्य सूत्रधार म्हणजेच मास्टरमाइंड ठरतात. या कायद्याचे सर्वात भयानक वास्तव हे आहे की यामध्ये अटकपूर्व जामीन तर मिळत नाहीच, पण साध्या जामिनासाठीही अनेक वर्ष तुरुंगात खडी फोडावी लागते. वाल्मिक कराडने दिलेली कबुली ही केवळ तोंडी स्वरूपाची नाही, तर पोलिसांनी गेल्या अनेक महिन्यात गोळा केलेले तांत्रिक पुरावे आता या कबुलीला पुष्टी देत आहेत. मोबाईलचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स, घटना घडण्यापूर्वी आणि नंतर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यात किंवा त्यांच्या कार्यालयात झालेले संभाषण, टॉवर लोकेशन्स आणि पैशांच्या व्यवहाराचे डिजिटल फुटप्रिंट्स, या सर्व गोष्टी आता एकाच दिशेने बोट दाखवत आहेत. आजच्या डिजिटल युगात तुम्ही कोणताही गुन्हा करून पुरावे नष्ट करू शकत नाही, हेच या तपासातून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. राजकीय दृष्टिकोनातून जर या संपूर्ण घटनाक्रमाचे आपण लॉजिकल विश्लेषण केले तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या पर्वाचा हा शेवट ठरू शकतो का, हा प्रश्न नक्कीच निर्माण होतो. बीड जिल्ह्याचे राजकारण हे कायमच वर्चस्ववादाचे आणि संघर्षाचे राहिले, पण सत्तेच्या या साठमारीत एका निष्पाप सरपंचाचा असा निर्घृण बळी जाणे हे लोकशाहीला काळिमा फासणारे आहे. परळी पोलिसांनी आता जी धडक मोहीम हाती घेतली आहे त्यामागे केवळ कायद्याचे पाठबळ नाही, तर त्यामागे जनक्षोभाचा प्रचंड मोठा रेटा आहे. सामान्य जनतेच्या मनात आता एकच संताप धुमसत आहे की जर कायदा सर्वांसाठी समान आहे तर मग मंत्र्यांसाठी आणि मोठ्या नेत्यांसाठी वेगळा न्याय का? याच प्रश्नाने आता पोलिसांनाही राजकीय दबावाचे जोखड झुगारून देऊन कारवाई करण्यास भाग पाडले. जर येणाऱ्या काही तासात किंवा दिवसात धनंजय मुंडे यांच्यावर अटकेची कारवाई झाली तर तो महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय असेल. एका सरपंचाच्या रक्तानं एका माजी मंत्र्याला थेट तुरुंगाचा रस्ता दाखवला, असेच या घटनेचे वर्णन भविष्यात केले जाईल. पण मित्रांनो, या केसमध्ये अजून एक ट्विस्ट येऊ शकतो. वाल्मिक कराडनं दिलेली कबुली कोर्टात टिकेल का? सीआरपीसीच्या कलम 306 नुसार जेव्हा एखादा आरोपी ॲप्रूव्हर म्हणजेच माफीचा साक्षीदार बनतो तेव्हा त्याला आपला गुन्हा पूर्णपणे आणि प्रामाणिकपणे कोर्टासमोर कबूल करावा लागतो आणि मुख्य सूत्रधाराविरुद्ध भक्कम पुरावे द्यावे लागतात. जर वाल्मिक कराडने कोर्टातही आपला हात जबाब कायम ठेवला आणि पोलिसांनी सादर केलेले तांत्रिक पुरावे आणि कराडचा जबाब यांची सांगड घातली गेली तर धनंजय मुंडे यांना या चक्रव्यूहातून बाहेर पडणे जवळपास अशक्य होईल. बचाव पक्षाचे वकील नक्कीच या जबाबाला राजकीय सूडबुद्धीचे नाव देऊन खोडून काढण्याचा प्रयत्न करतील. पण जेव्हा मकोकासारखा भक्कम कायदा आणि तांत्रिक पुराव्यांची साखळी पोलिसांच्या हातात असते
तेव्हा मोठमोठ्या राजकीय नेत्यांचे वकीलपत्रही कुचकामी ठरते. हे आपण यापूर्वी अनेक प्रकरणांमध्ये पाहिले आहे. ही लढाई आता केवळ संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची राहिलेली नाही, तर ही लढाई आता सत्याची आणि सत्तेची, न्यायाची आणि हुकुमशाहीची झाली आहे. वाल्मिक कराडची कबुली ही या प्रकरणातील सर्वात मोठी ठिणगी आहे, जिने आता एका मोठ्या राजकीय वणव्याचे रूप धारण केले आहे. आता पाहायचं हे आहे की परळी पोलीस आपली ही कारवाई किती जलद गतीने पूर्ण करतात आणि न्यायदेवतेच्या दरबारात धनंजय मुंडे यांना खरोखरच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते का? या प्रकरणाचे जे काही लॉजिक आणि जे काही पडद्यामागचे राजकारण होते ते आम्ही पुराव्यांच्या आणि तर्काच्या आधारावर तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आता निर्णय आणि विचार तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला काय वाटते? वाल्मिक कराडने खरंच संपूर्ण सत्य पोलिसांना सांगितले असेल का, की यामागेही त्याला वाचवण्यासाठी कुणी मोठी खेळी खेळत असेल आणि धनंजय मुंडे यांच्या अटकेनं बीड जिल्ह्याच्या राजकारणात कोणती नवी उलथापालथ होईल? या सर्व प्रश्नांवर तुमचे अत्यंत मोलाचे आणि परखड मत खाली कमेंट्समध्ये नक्की नोंदवा. आपण तिथे यावर सविस्तर चर्चा करू. अशाच अत्यंत अभ्यासपूर्ण, लॉजिकल आणि पडद्यामागचे सत्य बाहेर काढणाऱ्या विश्लेषणासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आणि धक्कादायक अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. चॅनल नंबर 1.